नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या माझ्या यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो, आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. फक्त दररोज काही मिनिटे स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचे एखाद्या अध्यायाचे आपण पठण केले तर जीवनात काय बदल होऊ शकतो. अनेक भक्त सांगतात की मनाला शांतता, संकटातून मार्ग आणि स्वामींची कृपा आपल्याला मिळवायची असेल की अनुभवायची असेल तर तुम्ही हा एकदा तरी ग्रंथ वाचून पहा. चला तर मग आपण या स्वामी समर्थ सप्तशतीचे महत्त्व कसे आहे किंवा या वाचनाचे लाभ काय आहेत हे आपण पाहूया. तर श्री स्वामी समर्थ महाराज हे भक्तांच्या हाकेला धावून येणारे दयाघन गुरु मानले जातात. त्यांच्या चरित्रातील लीलांचे, उपदेशांचे वर्णन असलेले स्वामी समर्थ सप्तशती अनेक भक्त श्रद्धेने वाचतात. हे केवळ पुस्तक नाही तर भक्त आणि स्वामी यांच्यामधला काय आहे, एक दुवा आहे किंवा सेतू आहे. आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात चिंता, काळजी, तणाव, मन अस्थिर हे सगळं वाढलेलं आहे. अशावेळी स्वामी समर्थ सप्तशतीचे नियमित आपण जर वाचन केले तर आपल्या मनाला स्थिरता येते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. शब्दांच्या माध्यमातून स्वामींच्या चरणांची एक प्रकारे सेवा होऊन आपण त्यांच्या चरणांशी जोडले जातो आणि आपलं अंतर्मन त्यामुळे शांत होतं. जेव्हा जीवनात अनेक अडचणी येतात तेव्हा माणूस खूप खचतो, पण स्वामी समर्थांच्या लीलांचे वाचन केल्याने विश्वास निर्माण होतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या भावनेमुळे आत्मविश्वास वाढतो आणि संकटांना सामोरे जाण्याची शक्ती मिळते. सप्तशतीतील अनेक प्रसंग भक्ताला संयम, सेवा, नम्रता, त्याचप्रमाणे सदाचार शिकवतात. त्यामुळे काय होतं की भक्तांच्या मनातील वाईट विचार कमी होऊन जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपण या सप्तशतीचे जर नियमित पाठ केले तर आपलं घरातील वातावरणसुद्धा भक्तिमय होते. कुटुंबातील जे सदस्य आहेत त्यांचं एकमेकांवरचं प्रेम वाढतं, आपुलकी निर्माण होते आणि प्रत्येक कामात यश मिळतं. सप्तशती वाचल्याने सर्व संकटे जादूसारखी नाहीशी होतात. तुम्ही म्हणा जादूसारखी कशी काय नाहीशी होती, पण खरंच जादू होत नाही, पण हळूहळू आपल्यावर संकटे होती ते आपल्याला आठवतसुद्धा नाही. म्हणजे अगदी सहजपणे हळूहळू त्या संकटांचा नाश होतो. हे अनुभवाने आपल्याला समजते. प्रत्येक संकटाला तोंड कसे द्यावे, त्या संकटाशी सामना कसा करावा याचं आपल्याला धाडस निर्माण होतं, धैर्य निर्माण होतं आणि संयमाने वागण्याची, शांत मनाने वागण्याची आपल्याला सवय लागते. आपल्या पाठीशी स्वामींचा आशीर्वाद आहे
असा आपल्या सतत मनामध्ये विचार असतो. त्यामुळे आपण निश्चिंत असतो आणि आपण निश्चिंत असल्यामुळे, आपण शांत राहिल्यामुळे आपले विचार, आपले मन शांत राहतो आणि त्यामुळे योग्य तो मार्ग आपल्याला सापडतो. आता सप्तशती वाचल्याने प्रत्येकालाच काही एकसारखे अनुभव येतील असं नाही. प्रत्येकाच्या म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात, त्याप्रमाणे प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असणार आहे. परंतु श्रद्धा, नियमितता आणि सकारात्मक जर दृष्टिकोन असेल तर प्रत्येकाला मनःशांती मात्र नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर आध्यात्मिक समाधानसुद्धा मिळू शकते. आता हे जे श्री स्वामी समर्थ सप्तशती पठण कसं करायचं हा ग्रंथ, तर सकाळी संध्याकाळी तुम्ही केव्हाही स्वच्छ मनाने या ग्रंथाचे वाचन करू शकता. स्वामी समर्थांचं स्मरण, नामस्मरण, श्रद्धा, वाचन अशा प्रकारे तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही त्याचं वाचन करू शकता, पठण करू शकता. फक्त तुमची श्रद्धा पाहिजे. सप्तशती वाचल्याने आपल्याला त्याचा नक्कीच तुम्ही जी ठरवलेली गोष्ट असेल किंवा तुमचं काही अडलेलं काम असेल ते निश्चितच पार पडेल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुम्ही त्या कामामध्ये यशस्वी व्हाल. स्वामी समर्थांनी भक्तांना एकच संदेश दिलेला आहे. जर आपण श्रद्धेने आणि नित्यनियमाने स्वामी समर्थांची जर आपण सेवा केली तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचे अनुभव येतात आणि आपण जे काही श्रद्धेने करतो त्याचं आपल्यालासुद्धा समाधान होतं. आणि म्हणून आपण श्रद्धेने आणि विश्वासाने जर तुम्ही ह्या स्वामी सप्तशतीचा पाठ केलात तर निश्चितच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये योग्य तो मार्ग सापडेल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काही वेगळं करू इच्छित असाल तर एकदा तरी तुम्ही हा स्वामी सप्तशतीचा पाठ करून पहा आणि खरंच तुम्हाला त्याची इतकी आवड निर्माण होईल. आणि सहज आणि सोप्या शब्दात ही सप्तशती आहे. तुम्ही रोज एक पाठ करू शकता किंवा तुम्ही एकाच वेळी अख्खा पारायणसुद्धा पूर्ण करू शकता. म्हणजे तुम्हाला जसा वेळ असेल तुमच्या वेळेनुसार तुम्ही या श्री स्वामी समर्थ सप्तशतीचा पाठ पूर्ण करू शकता आणि तुम्हाला निश्चितच या पाठाचा उपयोग तुमच्या जीवनामध्ये होईल आणि तुम्ही खरंच या सप्तशतीच्या पाठाच्या पठनाने तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडून येईल, यात शंकाच नाही. आणि म्हणून मित्रांनो, थोडा तरी विश्वास आपल्या मनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी अशा आपल्याला सहज मिळत नाहीत, पण थोडी आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागते. मेहनतीचं फळ हे अतिशय गोड असतं आणि त्याचं मोलही फार मोठं असतं. अशा प्रकारे जर तुम्ही सप्तशतीवर विश्वास ठेवून या स्वामी सप्तशतीचा पाठ करण्याचा संकल्प करून आपल्या वाचनामध्ये हे जर तुम्ही ग्रंथ ठेवलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल असं मला वाटतं. धन्यवाद.